Next one. Next example. We have discussed once again 1 to 10 numbers. Okay. तर एक्झाम्पलमध्ये आपण 1 ते 10 नंबरचे नंबर आपण डिस्प्ले करूया असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने आपण आपले नंबर डिस्प्ले करत असतो त्यावेळेस ते कशा पद्धतीने डिस्प्ले होईल ते चेक करूया. Firstly, program's now. Write a program to display 1 to 10 numbers in ascending order. Ascending order. ओके. त्या एक्झाम्पलमध्ये आपण 1 ते 10 नंबरच्या असेंडिंग ऑर्डरने पाहूया. सो फर्स्टली वी हॅव मेंटेन हिअर हॅश include stdio dot h, then next hash include conio dot h. Okay, hash include stdio dot h and hash include conio dot h. So next one, void main curly bracket open. Then now here integer I is equals to 1 CLR ESCR. Then do while loop curly bracket open. Next one printf मध्ये /n %d. Then now I is equal to I plus 1 curly bracket close. Then last one while and condition I less than equal to 10. Then get ch curly bracket close. Okay, so it's data flow diagram. Data flow diagram कशा आहे? पहिल्यांदा आपण इथं काय केला, स्टार. देन नेक्स्ट वन assign the values of variable, suppose I. Then body of loop. Then like a counter नंतर. Then next one condition नंतर firstly star, second one I is equal to 1, then display I, then now next one I is equal to I plus 1, then while I less than equal to 10, then here true and here false. It is a stop. Okay. एक्झाम्पलमध्ये पहा, पहिल्यांदा इथं काय केला, स्टार. सो आपण इथं प्रोग्राम राईट डाऊन करतोय की 1 ते 10 नंबर आपल्याला इथं डिस्प्ले करायचे. तर आपण इथं काय केला, 1 to 10 नंबर्स घेतले. नेक्स्ट वन मेन फंक्शनमध्ये इंटिजरमध्ये आयची व्हॅल्यू घेतली 1. डिक्लेअर स्टेट फंक्शनमध्ये घेतला डू कर्ली ब्रॅकेट ओपन प्रिंटमध्ये कोणाला डिस्प्ले करतोय तर %d आणि I. सो नेक्स्ट वन I is equal to I plus 1 केला. सो आयची व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला किती मिळाली का 1. इथं मांडून घेतोय I is equal to 1 किती मिळाला, डिस्प्ले I केला, आयची व्हॅल्यू 1 आणि डिस्प्ले I केला. आयची व्हॅल्यू आपल्याला इथं 1 मिळाली. नंतर कर्सर कन्सेप्ट काय I is equal to I plus 1 केला आहे. सो इथं मांडतो I is equal to I plus 1 केला. आयची व्हॅल्यू 1 अधिक 1 म्हणजे इथे किती मिळाली 2. इथं आयची व्हॅल्यू 2 मिळाली. नंतर कंडिशन चेक केली वाईल I less than equal to 10.
म्हणजे आता ॲक्च्युली इथे जर पाहिलं तर 2 हा 10पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू झाली की नंतर कुठे गेला प्रिंटेडमध्ये पर्सेंट केला म्हणजे इथून डिस्प्ले केला. आता आयची व्हॅल्यू किती इथे डिस्प्ले झाली 2 झाली. नंतर काउंटर हा एक इन्क्रीमेंट करतो म्हणजे इथं आला आय इक्वल टू आय प्लस 1 केला. आयची व्हॅल्यू किती आहे 2 अधिक 1 म्हणजे इथे किती झाली 3. ओके 3 ही व्हॅल्यू झाली. नंतर वाय लूपमध्ये गेला प्रिंटेडमध्ये पर्सेंट आय. आता इथं आय किती प्रिंट झाला इथं 3. देन आय इक्वल टू आय प्लस 1 केला तर आयची व्हॅल्यू किती आहे आयची व्हॅल्यू आपण जर इथं मेन्शन केली 3 अधिक 1 इथं झाली 4. परत इथे चेक केलं की वाय लूपमध्ये आला. वाय लूपमध्ये कंडिशन चेक केलं इथं आपली जी व्हॅल्यू होती तिथं 4 हा 10पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू झाली कुठे गेला प्रिंटेडमध्ये कुठे गेला पर्सेंटेजमध्ये आय. सो इथं काय आय इक्वल टू आय प्लस 1. आता इथं पहिल्यांदा आपल्याला आय इथं डिस्प्ले करायला लागेल. आयची व्हॅल्यू 4. देन नाव नेक्स्ट वन आय इक्वल टू आय प्लस 1 केला. आयची व्हॅल्यू किती आहे 4 अधिक 1 इथं झाला 5. परत कंडिशन चेक केली इथं कंडिशनमधली व्हॅल्यू आहे 5. 5 ही 10पेक्षा लहान आहे. ओके सो परत इथं इथं आलो तिथं पहा 5 हा 10पेक्षा लहान आहे की डिस्प्ले केला कोणाला आयला. इथं आय हा डिस्प्ले झाला 5. नाव नेक्स्ट वन काउंटरमध्ये आयची एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. आता किती आहे 5 अधिक 1 म्हणजे इथे किती झाला 6 आपण चेक केली की 6 इथे चेक केली की 6 हा 10पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू लगेच पुढे गेला प्रिंटेडमध्ये कोणाला प्रिंट केला आयला. सो आयची व्हॅल्यू किती मिळाली तर 6. नेक्स्ट वन काउंटर एक इन्क्रीमेंट झाला. आता किती 6 अधिक 1 इथे झाला 7 परत इथं चेक केला कंडिशनमध्ये परत तिथं इथं आला सेट झाली तर 7 हा 10पेक्षा लहान आहे. 7 हा 10पेक्षा लहान आहे. लगेच कुठे गेला प्रिंटेडमध्ये आय केला. आय किती प्रिंट झाला इथं 7. नेक्स्ट वन परत आणखी एकदा की अशा पद्धतीने एक्झिक्यूट करत गेलो तर आपण याच्यामध्ये तिथं 7 हा 10पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू लगेच तिथं परत 7 मिळाला. नंतर लगेच आपली इथं काउंटर एक इन्क्रीमेंट झाला. काउंटर किती झाला 8 हा 10पेक्षा लहान आहे. प्रिंटेडमध्ये इथं मिळाला 8. नेक्स्ट वन परत इथं 7 अधिक 1 आपण इथं म्हटलं 7 अधिक 1 किती झाला 8. परत काउंटर एक इन्क्रीमेंट झाला. आता आयची व्हॅल्यू किती आहे तर 8 अधिक 1 इथं मिळाला 9. परत इथं चेक केला 9 हा 10पेक्षा लहान आहे का 9 हा 10पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू लगेच कुठे गेला आय म्हणजे इथं आला आय हा डिस्प्ले केला इथं 9. परत आणखी एकदा इथं व्हॅल्यू मिळाली इथं 9 अधिक 1 बरोबर 10 झाला. इथं 9 अधिक 1 बरोबर 10. कंडिशन चेक केली प्रिंटेडमध्ये /% आय. तिथं 9 हा 10पेक्षा लहान आहे म्हणून इथं प्रिंट केला. परत तिथं 9 प्रिंट झाला. आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. आयची व्हॅल्यू किती झाली 10. बोथ आर इक्वल्स कंडिशन ट्रू. एकदा इथं आणखी एकदा व्हॅल्यू काय झाली इथं प्रिंट केली म्हणजे इथं किती झाली 10. परत इथं काउंटरमध्ये आयची एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. पण इथं 10 अधिक 1 म्हणजे इथे किती झाले 11. इथं परत आलो कंडिशन चेक केली. कंडिशनमध्ये आयची व्हॅल्यू किती 11. 11 हा 10पेक्षा लहान आहे. कंडिशन फॉल्स झाले की कर्सर त्या एक्झिक्युशनमधनं बाहेर पडतोय. कारण कर्सर त्यातनं बाहेर पडला की आपली कंडिशन काय झाली सॅटिस्फाईड झाली म्हणजे तिथे कंडिशन फॉल्स झाल्यामुळे आपला एक्झिक्युशन संपला आणि त्यातनं बाहेर पडतोय आपण. नेक्स्ट वन केस एक्झाम्पल. फक्त आता इथं नंबर हे असेंडिंग ऑर्डरने डिस्प्ले करण्यापेक्षा आपण याच्यामध्ये डिसेंडिंग ऑर्डर डिस्प्ले करूया. ओके So write a program to display 1 to 10 numbers in descending order. ओके आता इथं हे डिसेंडिंग ऑर्डरने आपल्याला नंबर डिस्प्ले करायचे. इथं काय करायला लागेल तर आपण इथं प्रोग्राममध्ये चेंज करूयात. आयला व्हॅल्यू घेतली 10 आणि इथं कंडिशनमध्ये थोडंसं मेंटेन करूयात. आपण इथे घेतला आय इक्वल टू आय मायनस 1 केला टर्मिनेटेड बाय सेमिकोलर. देन नाव नेक्स्ट वन आता इथं मायनस केला 1 इथं व्हॅल्यू असाइन झाली 10 आणि इथली कंडिशन घेतली आय ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. ओके म्हणजे आपल्याला 1 ते 10 नंबर आपल्याला असेंडिंग ऑर्डरने आपण डिस्प्ले केली. आता डिसेंडिंग ऑर्डरने डिस्प्ले करायचे म्हणजे कसा उतरल्याप्रमाणे आपण याच्यामध्ये एक्झाम्पलमधलं व्हॅल्यू द्यायचं त्या व्हॅल्यू डिस्प्ले करूया. सो फर्स्टली आयला इनिशियलाइज केलेली जी व्हॅल्यू आहे ती 10 आहे म्हणजे आय किती झाला इथं 10. सो फर्स्टली प्रिंटेडमध्ये आय किती डिस्प्ले झाला 10. देन नेक्स्ट वन आय इक्वल टू आय मायनस 1 केला. सो इथे घेतला आय इक्वल टू आय मायनस 1 केला. सो आयची व्हॅल्यू किती आहे 10 वजा 1. 10 वजा 1 केला तर इथे किती मिळाला 9 मिळाला. म्हणजे इथं कंडिशन चेक केली. पहा इथं कंडिशन देतोय वाय आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1. सो आयची व्हॅल्यू किती आहे 10 आणि हिची व्हॅल्यू किती आहे 1.
म्हणजे इथं आता किती राहिली 9. ओके 9 हा एकपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू. लगेच कुठे गेला प्रिंटेडमध्ये गेला आणि 9 हा प्रिंट केला. परत आईची व्हॅल्यू इथे मायनस झाली. आता आईची व्हॅल्यू किती आहे तर इथं 9 वजा 1 बरोबर इथे किती आला 8. परत इथे चेक केला की 8 हा एकपेक्षा मोठा आहे का. 8 हा एकपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू. लगेच कुठे गेला प्रिंट एक्सप्लेशन पर्सेंटी आय. सो आय किती मिळाला आपल्याला इथं 8 हा मिळाला. नंतर आयची व्हॅल्यू इथे डिक्रीज झाली. आता इथं आयची व्हॅल्यू किती आहे 8 वजा 1 म्हणजे किती मिळाले इथं 7. ओके परत इथं कंडिशन चेक केली की 7 हा एकपेक्षा मोठा आहे का. ओके सो इथं कंडिशन चेक केली. कंडिशनमध्ये 7 हा एकपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू. लगेच इथं कोणाला डिस्प्ले केला 7ला. देन आणखी एक व्हॅल्यू डिक्रीज झाली. आता इथं पहा 7 वजा 1 केला तर इथे किती मिळाला 6. ओके इथं 6ची व्हॅल्यू मिळाली. मग 6 परत कम्पेअर केला. इथं 6 हा एकपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू. लगेच पुढे गेला प्रिंटेडमध्ये आयला प्रिंट केला आणि आयची व्हॅल्यू किती मिळाली इथं 6. देन नेक्स्ट वन आयची व्हॅल्यू इथे डिक्रिमेंट केली. आता परत तिथे इथं 6 वजा 1 बरोबर इथे किती मिळाला 5. ओके 5 इथं चेक केला. इथं 5 आपल्याला 6 वजा 1 केला 5 मिळाला. इथं 5 बघितला 5 हा एकपेक्षा मोठा आहे. लगेच गेला प्रिंटेडमध्ये स्लॅश इन पर्सेंटी आय. सो इथं कोणाला प्रिंट केला आयला आणि आयची व्हॅल्यू किती मिळाली इथं 5. नेक्स्ट वन परत प्रोसेस केला. इथं कंडिशनमध्ये आयची व्हॅल्यू इथे डिक्रीज झाली. आता किती 5 वजा 1 बरोबर इथे किती मिळाला 4. परत इथं आलो 4 हा कंडिशनमध्ये कम्पेअर केला 4 हा एकपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू. लगेच कुठे गेला आयकडे. परत इथं 4 मानलं. परत आयची व्हॅल्यू डिक्रीज झाली. 4 वजा 1 बरोबर इथे किती झाली 3. परत नंतर इथं कंडिशन चेक केली की 3 हा एकपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू. लगेच कुठे गेला आय इक्वल टू आय प्लस 1 केला. सॉरी आय इक्वल टू आय मायनस 1 केला. 3 वजा 1 इथे किती मिळाला 2. नंतर आपण इथं आलो वाय लूपमध्ये कंडिशन चेक केली की 2 हा एकपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू. लगेच कुठे गेला प्रिंट एक्सप्लेशन पर्सेंटी आय. आता इथं आयची व्हॅल्यू किती आहे तर आयची व्हॅल्यू 2 आहे. 2 वजा 1 केला तर इथे किती मिळाला 1 मिळाला. नंतर पुढे गेला प्रिंटेडमध्ये पर्सेंटी आय. आय हा इथे किती प्रिंट केला 3 आणि 2 इथं आला. परत आयची व्हॅल्यू इथे डिक्रीज केली. आता पहा याच्यामध्ये 2 वजा 1 म्हणजे इथे किती मिळाला 1 मिळाला कंडिशन ट्रू. परत इथं कम्पेअर केलं बोथ आर इक्वल त्यावेळेस इथं एकदा प्रिंट केला. परत एकदा मायनस झाली. आता पहा 2 वजा 1 वजा 1 बरोबर इथे किती झाला 0. कंडिशन चेक केली. कंडिशन फॉल झाली. पुढे गेला गेट CH कडे म्हणजे हा झाला डिसेंडिंग ऑर्डरने.